ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। हरिओम। सावकाश डोळे उघडूया. आज थोडा उशिरा झालाय, पण ठीक आहे, काय हरकत नाही. काहीतरी इश्यू होता, त्यामुळे सर्वांना जॉईन होता आला नाही वेळेत. आज आपण पुढच्या विषयाकडे सुरुवात करणार आहोत. कालपर्यंत आपण तत्वज्ञान संकल्पना काय आहे नेमकी, तत्वज्ञानामध्ये कोणते कोणते घटक येतात, कोणते कोणते विषय येतात, किंवा तत्व कोणती प्रमुख तत्व आपण पाहिली. त्यामध्ये जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म. जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये ईश्वर पण आहे, जगत पण आहे, सृष्टी आहे. जगत म्हणजेच आपण सृष्टी असं म्हणतो. मग आपल्याला सर्वांना माहिती आहे की सृष्टीचं अस्तित्व जे आहे ते अनादि अनंत कालापासून आहे. आपण आजच्या वर्गामध्ये दर्शनाची सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी थोडी आपण दर्शनाची प्रस्तावना, त्याची पूर्वपीठिका आणि थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहून मग प्रत्यक्षात आपण दर्शनाचा अभ्यास चालू करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्य तत्व आपण 4 अभ्यासलो आहोत. त्यामध्ये जीव आहे, जगत आहे, ईश्वर आहे आणि ब्रह्म आहे. आता जगत म्हणजेच आपण सृष्टी, संपूर्ण जे बाह्य जग आहे त्यालाच आपण सृष्टी म्हणतो. आता सृष्टीचं जे अस्तित्व आहे ते अनादि अनंत कालापासून आपण पाहतो आहोत. आपल्या जन्मापूर्वी सुद्धा सृष्टीचं अस्तित्व होतं. आपण आता आहे, आता सुद्धा सृष्टीचं अस्तित्व आहेच. त्याचप्रमाणे आपल्याला खात्री आहे की आपल्या मृत्यूनंतर, आपल्या पश्चात सुद्धा सृष्टीचं अस्तित्व आहे आणि आपण ते मानतोही. आता आपण पाहायला गेलो तर सृष्टीमध्ये अनेक जीवजंतू, 84 लाख जीवजंतू सृष्टीमध्ये राहतात, शास्त्रामध्ये पाहिलेलं आहे. तर ह्यामध्ये पाहायला गेलं तर निर्जीव वस्तूपासून, निर्जीव जीवापासून ते सजीव प्राण्यांपर्यंत, मानवापर्यंत सर्व गोष्टी समावेश होतात. आपण सृष्टीचा जर विचार केला तर एखाद्या ग्रीष्मच्या उत्तरार्धामध्ये आपण रात्री जर आकाशाकडे जर पाहिलं तर आपल्याला खरोखर जे सृष्टीचं विशाल दृश्य, विहंगम दृश्य, सृष्टीची विशालता, दिव्यता आपल्याला पाहायला मिळते. आता सृष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत, निर्जीव वस्तू आहेत, जसं डोंगर आहे, पर्वत आहे, त्याचप्रमाणे सजीव प्राणी आहेत, कीटक आहेत, वनस्पती आहेत, झाडं आहेत, त्याचप्रमाणे चंद्र, सूर्य, नक्षत्र, तारा, असंख्य गोष्टी आपल्या सृष्टीमध्ये आहेत. ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की हे विश्व, हे जग जे आहे हे किती विशाल आहे आणि हे केव्हापासून अस्तित्वात आला असेल आणि हे आता सुद्धा आहे आणि नंतर किती दिवस आता असे राहणार आहे, त्याची आपण म्हणजे ह्याचा विचारच आपण करू शकत नाही. इतकं हे विशाल असं सृष्टीचं सौंदर्य आहे. आता हे सर्व आपण पाहायला गेलो तर आपलं मानवाचा जर विचार केला तर मनुष्य प्राणी आपलं स्वतःचं जे
जे आकारमान आहे, जे काही वजन आहे, ते वजन थोडंफार जरी आपण वाढवलं तरी सुद्धा आपल्याला म्हणजे अखंड म्हणजे गतीने किंवा अखंड आपण चालू शकत नाही. पण हे पृथ्वी, सर्व पृथ्वी जी आहे, विशाल पृथ्वी, त्या पृथ्वीचं वजन किती असेल हे आपण कल्पना पण करू शकत नाही. त्या संपूर्ण पृथ्वीला दिवस रात्र होतात आपल्याला माहिती आहे. दिवस रात्रासाठी किती त्या एखाद्या शक्तीला किती शक्ती खर्च करावी लागत असेल याची आपण कल्पना पण करू शकत नाही आणि त्याचा आपण विचारही करत नाही. म्हणजे थोडक्यात काय, पृथ्वी किंवा सृष्टीचं जे अस्तित्व आहे, हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा ते चालवण्यासाठी एक अतिशय अशी महान शक्ती निश्चितपणेच लागत असेल. आपलंच वजन आपण घेऊन चालायचं म्हटलं तर 1-2 किलोमीटर सुद्धा आपण चालू शकत नाही किंवा 10 किलोमीटर चालला असेल किंवा 24 तास आपल्याला चालायचं असेल तर आपण आपली एवढी क्षमता नाही. पण हे संपूर्ण पृथ्वीला 24 तास अखंडपणे महिनोन्महिने, वर्षानुवर्षे एकसारखं, त्याच्यामध्ये गती पण एकसारखी आहे. ह्या गतीने चालवायचं म्हणजे ह्याला काहीतरी एक शक्ती असणार आहे. त्या शक्तीला आपण महाशक्ती असं म्हणतो. आणि या संपूर्ण सृष्टीचा अंत कधी होईल आणि हे चिरकाल असंच राहणार आहे का, याचं उत्तर किंवा ह्याचा विचार पण आपण करत नाही आणि सर्वसामान्य माणसाकडे ह्याची उत्तरं नाहीत सुद्धा. मग काही सर्वसामान्य लोकांच्या मध्ये उत्सुकता असते की ही जी म्हणजे सृष्टी चालवणारा जो काही आहे तो कसं चालवत असेल ह्याचा विचार किंवा उत्सुकता असते. पण जशी जशी उत्सुकता वाढत जाते तसं दिवस संपत जातो आणि मग रात्र होते, मग आपण झोपी जातो आणि दुसरा दिवस पुन्हा उजाडतो आणि आपल्याला माहिती आहे की रे माझ्या मागल्या, म्हणून आपण पुन्हा तोच विचार करतो. पण सरते शेवटी आपल्याला त्यातनं काय निष्पन्न होत नाही. पण काही महान व्यक्ती असतात, काही ज्ञानी व्यक्ती असतात, त्यांना हे संपूर्ण चक्र जे आहे, सृष्टीचे जे अस्तित्व आहे किंवा सृष्टीची जी संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही चालतंय म्हणजे चलनवहन जे काही चालतं किंवा भूक किंवा ध्यान, हे महान आणि ज्ञानी लोकांना काही लोक चर्चा आणि त्याच्या अभ्यासासाठी बुद्धिमत्तेच्या म्हणजे संपर्कामध्ये या ज्ञानाची प्राप्ती करून घेण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. हजारो वर्षापासून चाललेला आहे, आणखीन हजारो वर्ष चालणार आहे. पण आपण आता हा दर्शनाचा काळामध्ये आपण हा विचार करतो आहोत. त्यानंतर आपल्या दर्शनाच्या काळानंतर सूत्रकाल सुद्धा आपण पाहतो आहोत. आता दर्शनाच्या काळाच्या नंतरचा सूत्रकाल आहे. तसं पाहायला गेलं तर हे तत्वज्ञान जे आहे, भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय दर्शनशास्त्र अतिशय मोलाचं आहे. आणि ह्या तत्वज्ञानाचा काळ जो आहे तो खूप पूर्वीचा आहे आणि याच्यामध्ये अत्यंत ज्ञान जे आहे ते अत्यंत रहस्यमय, गूढ आणि असं विशाल असं ज्ञान भारतीय तत्वज्ञानामध्ये साहित्य रूपामध्ये आपल्याला मिळतं. हे खरोखरच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आता जर तत्वज्ञानाचा किंवा दर्शनाचा जर आपण कालखंड विचार केला तर हजारो, 5,000 किंवा त्याच्यापूर्वीचा सुद्धा कालखंड विचार केला तर आपल्या भारतीय दर्शनामध्ये इतकं प्रचंड साहित्य आहे की आपण त्या साहित्याची कल्पना पण करू शकत नाही. पाश्चात्य संस्कृतीमध्ये तत्वज्ञान निर्माण झाली आणि ती नष्ट पण होऊन गेली, पण भारतीय संस्कृतीमधले जे तत्वज्ञान आहे ते अजून सुद्धा अखंडपणे चालत आहे. आणि त्या मधल्या काळामध्ये काय झालं की थोडं आपल्या भारतीयावर थोडंसं परकीयांचं आक्रमण झालं. आपल्याला माहिती आहे की पूर्वी आध्यात्मिक केंद्र होती, जसं की नालंदा विद्यापीठ, तक्षशिला. त्या नालंदा विद्यापीठामध्ये आपलं जे भारतीय संस्कृतीचं जे साहित्य आहे ह्याची जी ग्रंथालय होती ती खचाखच भरली होती त्यावेळेला. इतकी प्रचंड ग्रंथालय खचाखच भरलेली असताना ज्या मुस्लिम राजे होते ते कुतुबुद्दीन ऐबक यांचे सरसेनापती बख्तियार खिलजी यांनी ते संपूर्ण जे आपलं जे साहित्य आहे ते जाळलं आणि असं सांगितलं जातं की ही ज्ञानसंपदा किंवा ही जी साहित्य संपदा जी आहे ही अक्षरशः 6 महिने जळत होती. इतकं म्हणजे विचार करा, 6 महिने जळत असताना इतकं साहित्य, म्हणजे किती साहित्य असेल याचा आपण विचार पण करू शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या नोंदी सर्वसामान्यपणे लिखित स्वरूपात होत्या त्यावेळेला. पण त्यातून सुद्धा आता म्हणजे आजच्या घडीला आपण पाहायला गेलं तर
अजून सुद्धा आपल्याकडे खूप ज्ञानसंपदा आहे, खूप साहित्य आहे आणि त्या साहित्याचा म्हणजे पुरेपूर उपयोग आपण करून घेत नाही. खरोखरच आपल्याला ह्याची खरोखरच आपल्या भारतीयांना खंत वाटायला पाहिजे, पण तसं काही वाटत नाही असं दिसतंय. आता तसं पाहायला गेलं तर आपले भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय म्हणजे लोक आहेत, त्यांना फारशी अशी घटनांची किंवा काही गोष्टींची नोंद ठेवायची एवढी उत्सुकता नसते. तीच जी उत्सुकता आहे ती पाश्चात्य लोकांच्या मध्ये दिसते. ते तारखा लिहून ठेवतात, काही घटना लिहून ठेवतात, काही काळ लिहून ठेवतात. पण आपण मात्र व्यक्ती असू दे किंवा घटना असू दे किंवा तारखांची ह्यांची काही नोंद ठेवत नाही. आपण फक्त साहित्य जे आहे, साहित्याला आपल्याकडे गुरुला महत्त्व न देता किंवा एखाद्या मार्गदर्शक व्यक्तीला म्हणजे तत्वज्ञाला महत्त्व न देता त्या गुरु तत्वाला महत्त्व देतो आपण. म्हणजे साहित्य आपण जपून ठेवायचा पूर्वी आपण प्रयत्न केला होता, पण आपल्यावर परकीय आक्रमण झाल्यामुळे ते थोडंसं त्याची रांगोळी झाल्यासारखं आपल्याला दिसते. आता आपल्याला तसं पाहायला गेलं तर भारतीय तत्वज्ञान किंवा भारतीय दर्शनशास्त्र म्हणजे फक्त बुद्धीचा विकास नाही. बुद्धी हा त्यातला एक थोडासा एक भाग आहे. पण आपल्याला शेवटी बुद्धीचा विकास होतो. नाही होत नाही असं नाही. बुद्धीचा विकास होतो. पण आपल्याला मुख्य म्हणजे अंतिम सत्याची जाणीव करून घेण्यासाठी आपला एक हा बुद्धीच्या माध्यमातून आपला एक प्रवास आहे. म्हणूनच हे जे तत्वज्ञान आहे किंवा हे दर्शनशास्त्र आहे, हे बुद्धिगम्य नाही आहे. बुद्धीला समजण्याच्या पलीकडेच आहे. अवर्णनीय आहे आणि हे तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे, की ज्ञान जे आहे, हे ज्ञान आपण म्हणतो ज्ञान म्हणजे नेमकं काय? की ज्ञान त्याचे स्तोत्र कोणते आहेत? ते कसे प्राप्त केलं जातं हे काल आपण पाहिलं. आणि ह्या बाह्य गोष्टीचा आपण बोध घेण्यासाठी किंवा बाह्य जगाचा, बाह्य सृष्टीचा बोध घेण्यासाठी आपण पंचज्ञानेंद्रिय आणि मन याचा सहयोगाने आपण बाह्य गोष्टीचा आपण बोध घेऊ शकतो. त्याचप्रमाणे अंतर्गत ज्या आपल्या भावना आहेत किंवा मानसिक भावना किंवा स्मृती यासाठी अंतर्गत अवयव आपल्याला माहिती आहे. त्याच्या माध्यमातून आपण स्मृती आपली जागृत होते. पण काही वेळेला काय होतं, इंद्रियामध्ये पंचज्ञानेंद्रियामध्ये काही भ्रम निर्माण होतात किंवा काही माया निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला चुकीचं ज्ञान होतं. आणि त्याचप्रमाणे कसं होतं, की मानसिक स्तरावर काही तर्कदोष आपले असतात. काहीतरी आपण अनुमान करतो, चुकीचा अनुमान करतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला चुकीचं ज्ञान प्राप्त होतं. आपला हा जे भारतीय दर्शन जे आहे, ह्या भारतीय दर्शनाचा कालखंड सर्वसाधारणपणे इसवी सन पूर्व एका दुसरं शतक आणि इसवी सनाच्या नंतर 10व्या शतकापर्यंत हे दर्शनशास्त्र मांडलं गेलेलं आहे. आणि अजूनही काही त्याच्यामध्ये थोडी म्हणजे बदल होत आता आधुनिक तत्वज्ञानापर्यंत आपण पोहोचलो आहोत. तसं पाहायला गेलं तर हे भारतीय दर्शन आहेत. ह्या भारतीय दर्शनामध्ये खूप म्हणजे असं आंतरविरोध होता. काहींनी काही म्हणजे काही दर्शनावर काहींनी टीका केली, आस्तिक दर्शनावर काहींनी टीका केली, वैदिक दर्शनावर काहींनी टीका केली आणि त्याच लोकांनी अवैदिक दर्शने मांडली. पण ही जी लोकं होती पूर्वीची, जे तत्वज्ञ जे होते किंवा तत्वज्ञानी जे महान व्यक्ती होते, त्यांच्यामध्ये फक्त आंतरविरोध होता. ते प्रत्यक्षात काय असं भांडण, तंटे वगैरे असं काही त्यांच्यामध्ये नव्हतं. फक्त ते साहित्यासाठी किंवा ज्ञानासाठी एकमेकांमध्ये त्यांचा विरोध होता. आणि त्यामुळं काय व्हायचं, की एक उत्कृष्ट असं तत्वज्ञान आपल्यासमोर त्यांच्या म्हणजे टीकेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा तत्वज्ञांनी प्रयत्न केलेला आहे. मग आपल्या सर्वांना माहिती आहे, की आपल्या भारतीय दर्शनामध्ये आपल्याला मी सांगितलेलं आहे, की एकूण 9 दर्शनं आपल्या अभ्यासामध्ये आहेत. त्यामध्ये पहिली जी आहेत ती षट दर्शन ज्याला म्हणतो, त्या 6 दर्शनांना वैदिक दर्शन असं म्हटलंय किंवा त्यांना आस्तिक असा पण शब्द वापरलाय किंवा ईश्वरवादी असा सुद्धा शब्द वापरला गेलाय. आणि त्याच्यावर टीका करून अन्य लोकांनी आपापले एक शाखा किंवा स्वतंत्र तत्वज्ञान निर्माण केलं. त्याला त्याच्या उलट अर्थी म्हणजे त्याच्यावर टीका करून त्यांच्यातल्या काही गोष्टी त्यांना मान्य नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतंत्र शाखा स्वतंत्र म्हणजे दर्शने निर्माण केली. त्यामध्ये आपल्याला माहित आहे, की अवैदिक असू दे किंवा नास्तिक असू दे किंवा निरीश्वरवादी तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी अन्य निर्माण केली. त्यामध्ये चार्वाक आहे, त्यानंतर
जैन दर्शन आहे आणि बौद्ध दर्शन आहे. आता याच्यामध्ये जी वैदिक दर्शन आहेत ते आपल्याला काल मी सांगितलेले आहेत. ते सांख्य दर्शन आहे, योग दर्शन हे दोन्ही एकाच गटातले आहेत. त्यानंतर पुढचं जे आहे ते न्याय दर्शन आणि वैशेषिक दर्शन हे पण दोन्ही एकाच गटातले आहेत. आणि पूर्वमीमांसा म्हणजे वेदांत, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. पूर्वमीमांसाला मीमांसा असं म्हटलेलं आहे आणि उत्तर मीमांसेला वेदांत असं म्हटलेलं आहे. या दोन्हीला मिळून एक गट, एका गटामध्ये ते होतात. हे प्रत्येक जे दर्शन आहे ते प्रत्येक दर्शनाची तत्व वेगवेगळी आहेत आणि तत्वांची संख्या पण वेगवेगळी आहे. शब्द जरी वेगळे असले तरी अंतिम जे मानवी जीवनाचं जे अंतिम साध्य आहे ते मात्र मोक्षच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता याच्यामध्ये वैदिक दर्शन जे आहेत त्या वैदिक दर्शना म्हणजे नेमकं काय, त्यांनी वेदाला अतिशय महत्व दिलं. आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपल्या भारतीय लोकांच्यावर वेदाचा एक चांगला प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी वेदाला मानलं, वेद हेच प्रमाण मानले. आणि त्यातून काय झालं की वेदामध्ये जे काही ज्ञानाचं स्त्रोत किंवा ज्ञानाची जी साधने होती त्या साधनांचा अभ्यास केला आणि वेद जे आहे ते सर्वोच्च ज्ञान देणारं एक माध्यम आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं, स्पष्ट केलं. आणि हे वेद जे आहेत, वेद हेच ज्ञानाचं मोठं भांडार किंवा जे भांडवल आहे मानवी जीवनासाठी ते भांडवल आहे असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि आपल्या भारतीय लोकांनी त्याचं प्रमाण मानून पुढे वैदिक दर्शनांची उत्पत्ती झाली. त्यानंतर काही लोकांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की टीका केली आणि त्यांनी अन्य दर्शनांची निर्माण केले. त्यावेळेला त्यांनी काय केलं की वेदाला नाकारलं, वेदातलं ज्ञान नाकारलं, वेदाला नाकारलं, वेदावर श्रद्धा त्यांनी ठेवली नाही आणि एक दुसरा संप्रदाय त्यांनी निर्माण केला. त्यामध्ये चार्वाक आहे, त्यानंतर जैन धर्म आहे आणि बौद्ध धर्म. ह्या सर्व आपल्या दर्शनांचा आपण आपापल्या विषयाशी आपण विचार करणार आहोत. त्यातल्या सर्व दर्शनामध्ये आपण सुरुवातीला जे अवैदिक दर्शन आहेत त्या दर्शनांचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी आता याच्यामध्ये वैदिक म्हणजे काय, अवैदिक म्हणजे काय, आस्तिक म्हणजे काय, नास्तिक म्हणजे काय, ईश्वरवादी म्हणजे काय, निरीश्वरवादी म्हणजे काय, ह्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आणि त्याची त्या दर्शनांची संकल्पना काय आहे आणि त्यामध्ये मूलभूत फरक काय आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण दर्शनाचा विचार करणार आहोत. आता याच्यामध्ये वैदिक असू दे, आस्तिक असू दे आणि ईश्वरवादी हे तिन्ही जे शब्द आहेत ह्यांची संकल्पना एकाच साच्यामध्ये बसवलेली आहेत. आणि दुसरं जे आहे अवैदिक, नास्तिक आणि निरीश्वरवादी यांचा काही लोकांनी चुकीचा अर्थ आणि चुकीची पद्धत आपल्या डोक्यात घेतली आणि त्यानुसार त्यांनी नास्तिक म्हणजे तो देवाला मानणारा नाही, त्याला नास्तिक असा एक चुकीचा अर्थ किंवा चुकीची पद्धत किंवा चुकीची समज लोकांची झाली. म्हणजेच चुकीचं ज्ञानातून त्यांनी त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं केलं. आता वैदिक म्हणजे नेमकं काय की ज्यांचा वेदावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्याला वैदिक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेला तत्वज्ञानी लोक जे होते ते तत्वज्ञानी लोक ज्ञानाचा स्रोत म्हणून वेदाकडे पाहिजे. आणि ज्ञान हे जे आहे ते वेद हे ज्ञानाचं भांडारच होतं. पण काय झालं की वेदामध्ये वैदिक ग्रंथामध्ये म्हणजे पूर्वमीमांसा ज्याला आपण मीमांसा म्हणतो त्यामध्ये कर्मकांड सांगितले. पण कर्मकांड सांगितले याचा अर्थ असा नाही की कर्मकांडाच्या पद्धती पण सांगितल्या, त्याचे उद्देश सांगितले, त्याचा फायदा सर्व सांगितलं. पण लोकांनी त्याला विसरून गेले, फक्त कर्मकांडावरच त्यांनी विचार केला. आणि मग त्यातून काय झालं की अन्य दर्शनं म्हणजे जी आपली अवैदिक दर्शनं निर्माण झाली तरी सुद्धा कर्मकांडाला विरोध करून सुद्धा ही वेदातले जे वैदिक दर्शन आहेत ह्याचं महत्व काही कमी झालं नाही. ह्याचं मुख्य कारण म्हणजे ह्याचं सर्व श्रेय आपले आदि शंकराचार्य यांना जातं. आता अवैदिक म्हणजे ह्याच्या नेमकं वैदिकच्या नेमकं उलट आहे. म्हणजे जे वेदांना मानत नाहीत किंवा ज्यांची वेदावर श्रद्धा नाही अशांना किंवा जे कर्मकांड जे आहेत ते कर्मकांड मानत नाहीत त्यांना ते अवैदिक असं म्हटले. त्यामध्ये चार्वाक आहे, बौद्ध आहे, जैन हे सर्व. ह्याच्यापेक्षा सर्वात पुरातन जे आहे ते मात्र चार्वाक दर्शन आहे. ह्याच्यामध्ये काय झालं की या वैदिक दर्शनामध्ये आणि अवैदिक दर्शनामध्ये
दोघांच्या मध्ये आंतरविरोध झाला, मतप्रवाह झाला, त्यामुळे वेगवेगळी दर्शनं निर्माण झाली. आता आस्तिक म्हणजे काय, की आपलं सर्वसामान्यपणे व्यवहारिक जीवनामध्ये आपण पाहतो, आस्तिक ज्याला कोणाला म्हणतात, की ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे किंवा ज्यांनी ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, त्याला आस्तिक असं म्हटलंय. पण इथं आपण आस्तिकाचा अर्थ वेगळा आहे, थोडासा दर्शनामध्ये थोडासा वेगळा अर्थ सांगितलाय. आस्तिक याचा अर्थ, याचा मूळ शब्द जो आहे, मूळ संस्कृत धातू जो आहे, तो म्हणजे अस्थि. अस्थि म्हणजे अस्तित्व, ज्याचं आपण अस्तित्व स्वीकारतो आणि अस्तित्वावर विश्वास ठेवतो, त्याला आस्तिकवाद असं म्हटलेलं आहे. मग आस्तिक म्हणजे हे 3 प्रकारचं सांगितले त्यांनी. ज्याचा आत्म्यावर विश्वास आहे, ज्याच्या आत्म्यावर श्रद्धा आहे, ज्याची ईश्वरावर श्रद्धा आहे, ईश्वरावर विश्वास आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, त्याला आस्तिक असं म्हणलेलं आहे. ज्याचा स्वतःवरच विश्वास नसला तर तो इतर गोष्टीवर कसा तो विश्वास ठेवणार. आणि म्हणूनच आस्तिक दर्शन हे जसं आहे, की त्यांनी वेदाचं जे ज्ञान आहे त्यालाच प्रमाण म्हटलेलं आहे, त्यालाच आस्तिकवाद असं म्हटलेलं आहे. आता नास्तिक म्हणजे नेमकं याच्या उलट, की जे देवाला म्हणजे ईश्वराला मानत नाहीत, ईश्वरावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, किंवा जे काही वेदामध्ये जे काही तत्व सांगितलेत किंवा वेददर्शन म्हणजे वेदामध्ये जी तत्व किंवा पदार्थ सांगितलेत ते सुद्धा म्हणजे आत्म्याचं अस्तित्व नाकारलंय, त्यानंतर परमेश्वराचं, ईश्वराचं सर्व अस्तित्व त्यांनी नाकारलंय, आणि ईश्वर आहे असं सुद्धा मानत नाही. त्याला आपण आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये नास्तिक असं आपण म्हणतो. आता ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी. आता ईश्वर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ईश्वर आपल्या जगामध्ये म्हणजे सृष्टीमध्ये हा सृष्टीचा निर्माता आहे, सृष्टीचा तोच निर्माता आहे, सृष्टीची उत्पत्ती त्यांनीच केलेली आहे, सृष्टीचा नियंता तोच आहे, आणि सृष्टीला विनाश सुद्धा तोच करतो. म्हणजे सृष्टीचा कर्ता, धर्ता आणि हर्ता हा ईश्वरच आहे. त्यालाच आपण ईश्वरालाच ब्रह्मा विष्णू महेश असं आपण संज्ञा दिलेली आहे. उत्पत्ती करतो, स्थिती आणि लय हे ईश्वराचं एक छोटंसं काम म्हणूया आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे आपल्याला ईश्वराचे गुण आपल्याला माहित आहेत. ईश्वर कसा आहे, तो ईश्वर हा सगुण आहे. त्यानंतर तो विकारी नाही आहे, तो सगुण आहे. आणि ब्रह्म मात्र कसा आहे, निर्गुण आहे आणि निराकार आहे. हा ईश्वर सगुण साकार आणि असल्यामुळे त्यामध्ये सर्व प्रकारचे गुण म्हणजे ईश्वरामध्ये मानवाचे जे गुण आहेत ते सर्व गुण ईश्वरामध्ये आहेत. पण मानव आणि परमेश्वर ह्याच्यामध्ये मानव आणि ईश्वर ह्याच्यामध्ये एक मुख्य फरक आहे. तो म्हणजे ईश्वरामध्ये जर जे षड्रिपू जर निर्माण झाले किंवा काम त्यानंतर वासना, इच्छा, आकांक्षा आणि षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, मन आणि माया ह्या ज्या गोष्टी जर निर्माण झाल्या तर ईश्वराचं रूपांतर ब्रह्मामध्ये होतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण ईश्वर सुद्धा हा ब्रह्म म्हणजे आपला परमात्मा जो आहे निर्गुण निराकार, त्याच्या सर्व शक्ती या ईश्वरामध्ये आहेतच. परंतु तो ईश्वर जो आहे तो ब्रह्माहून पूर्णपणे स्वतंत्र आहे, अलिप्त आहे. पण तो सृष्टीमध्ये काय करतो, तो स्वतंत्र राहून त्या सृष्टीचं जे चक्र आहे उत्पत्ती, स्थिती आणि लय यामध्ये सहभाग घेतो. आणि त्यामुळं काय होतं की हे सृष्टीचं जे चक्र आहे हे चक्र हे अनादी अनंत कालापासून चालत आलेलं आहे आणि असंच चालत राहणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ईश्वराचं सगुण आणि सगुणामुळे ही सर्व सृष्टी अशीच चालत राहणार आहे. आता आपण तसं पाहायला गेलं तर निर्जीव आणि सजीव आणि त्याच्यानंतर मानव आणि त्याच्यानंतर ईश्वर आणि त्याच्यानंतर परमात्मा किंवा ब्रह्म असा जो हे संक्रमणाचा जो क्रम आहे हा क्रम जो उत्क्रांतीचा आहे. म्हणजे आपण सजीवापासून ब्रह्मापर्यंत म्हणजे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे परमात्मा इथं पोचण्यासाठी थोडंसं संक्रमण आणि उत्क्रांती म्हणजेच आपली बुद्धीची कार्यक्षमता, अमर्याद क्षमता वाढवणे म्हणजेच आपले चेतनेची शक्ती म्हणजे याला आत्मा म्हणतो, आत्मशुद्धी होणं ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. आता आपण नेहमी बऱ्याच वेळेला म्हणतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं म्हणतो की आपण 33 कोटी देवतेचा समूह आहे.
हे 33 कोटी देवता म्हणजेच आपण ईश्वर असं म्हणतो. आणि ती ईश्वर आहे तो सगुण ब्रह्मांनी ओळखला जातो. उपनिषदामध्ये ईश्वराला सगुण ब्रह्म म्हटलंय आणि ब्रह्माला म्हणजे परमात्म्याला निर्गुण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये तो ब्रह्म जो आहे तो निर्विकारी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे परिणाम होत नाहीत आणि निर्विकारी सुद्धा आहे तो. पण काय होतं की स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जाण्यासाठी म्हणजे सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असा जो ब्रह्म आहे तो त्या ब्रह्मामुळेच ही सर्व सृष्टी जी आहे सृष्टीचं चलनवलन चालतं असं दर्शनकार सांगतात. आता आपण सर्वांनी ईश्वराचं अस्तित्व मानलेलंच आहे. तोच आपल्या संपूर्ण म्हणजे जगाचा निर्माता आहे, संचलन करता आहे आणि तोच नाश करणार आहे. पण सर्वोच्च शक्ती किंवा सर्व शक्तिमान किंवा सर्वज्ञ हा निर्गुण ब्रह्म आहे, त्यालाच आपण परमात्मा असं म्हणतो. आता एक नेमकं काय होतं की ह्याच्यामध्ये मानवामध्ये काय होतं की थोडीशी मानवापेक्षा थोडी संवेदनशील प्राणी असतात. त्यामध्ये थोडीशी बुद्धी थोडीशी जास्त असते आणि मग त्यामुळं आपण त्याच्या ज्ञानाचा अभ्यास करताना मानव हा इंद्रिय मन आणि त्याचबरोबर ज्या मनामधले जे तर्कदोषी आहेत ते नाहीसे केल्यानंतर निश्चितच आपण जे अंतिम साध्य आहे त्या अंतिम साध्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. हरिओम, काय अडचण आहे का? ठीक आहे. आता हे ईश्वराची संकल्पना आपण पाहिली. आता निरीश्वर म्हणजे काय? ज्याची ईश्वरावर नाही आहे किंवा ईश्वर हा भ्रम आहे असं म्हणतात. रोहित सर तुमचं माईक चालू आहे का बघा? मी माईक चालू आहे पण तुमचा आवाज इतका होतोय म्हणून मी माईक चालू ठेवला. ठीक आहे. निरीश्वरवादी म्हणजे काय? थोडं मॅडम माईक बंद करा. 1 मिनिट सर. काय झालं सर? बोला, आता आवाज येतो. हा ठीक आहे. आता ईश्वराची संकल्पना आपण समजून घेतली. ईश्वर म्हणजे मानवाचंच एक सगुण रूप आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण तो निर्विचारी आहे, त्याचप्रमाणे निर्विकारी आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला आपण मगाशी म्हटलं तसं निर्गुण ब्रह्म तिथपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे. तर निरीश्वरवाद म्हणजे ईश्वराच्या उलट नेमकं निरीश्वरवाद म्हणजे ज्यांनी ईश्वराचं अस्तित्वच मानलेलं नाही आहे आणि ईश्वर हा केवळ एक भ्रम आहे, एक माया आहे, दुसरं तिसरं काही नाही. आणि हे सगळं ईश्वर वगैरे जे आहे किंवा ब्रह्म आहे हे सर्व थोतांड आहे असं काही दर्शनांनी मांडलं. त्यामध्ये चार्वाक आहे, मुख्यत्वे करून चार्वाक आहे. जैन आणि बौद्ध धर्म पण आहेत थोडेफार, पण त्यांनी सुद्धा बौद्ध धर्मांनी आत्म्याला जरी नाकारलं असलं तरी सुद्धा मानवी जीवनाची उत्क्रांती किंवा प्रगती करण्यासाठी आणि अंतिम जे म्हणजे साध्य आहे ते साध्य करण्यासाठी आध्यात्मिक साधनेची त्यांनी मदत घेतलेली आहे. त्यामुळे थोडंफार त्यांनी सुद्धा आत्म्याला मानलंय असं म्हणायला काय हरकत नाही. पण असं त्यांनी प्रत्यक्ष आत्म्याचा म्हणजे आत्म्याला म्हणजे स्वीकारलंय असं कुठं त्याच्या धर्मामध्ये दिसत नाही. पण हे जे जैन धर्म किंवा बौद्ध धर्म जे आहेत यांनी म्हणजे ज्ञान साधनेसाठी आवश्यक असलेल्या आत्म्याचा त्यांनी आत्म्याची जी संकल्पना आहे ती आत्म्याची संकल्पना त्यांनी थोडीफार मान्य केलेली आहे. आणि चार्वाक जे दर्शन आहे हिंदू धर्मीयांचं दर्शन आहे हे सर्वात पुरातन दर्शन असं मानलं गेलेलं आहे. त्यालाच लोकायत असं पण म्हटलेलं आहे, लोकायत दर्शन. तर आपल्या व्याख्यानामध्ये आपण थोडीशी दर्शनशास्त्राची जी प्रस्तावना आहे किंवा पूर्वपीठिका जी आहे ती पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे. आता प्रत्यक्ष आपण दर्शनाकडे वळणार आहोत. पहिल्यांदा आपण अवैदिक ज्याला आपण नास्तिक दर्शनं किंवा निरीश्वरवादी दर्शनं आहेत ती आपण पाहणार आहोत. नंतर महत्वाची जी आपल्या दृष्टिकोनातून जी महत्वाची दर्शनं आहेत, षट दर्शनं, सांख्य दर्शन, योग दर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन,
हे आपण नंतर पाहणार आहोत. आणि सर्वात शेवटी आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं असलेले 2 दर्शन म्हणजे सांख्य दर्शन, क्रमाने ते पहिल्यांदा येत असले तरी सुद्धा सांख्य दर्शन आणि योग दर्शन षट दर्शनामध्ये प्रथम स्थानी येतात. पण आपल्या दृष्टिकोनातून आपण सर्वात शेवटी त्याचा अभ्यास घेणार आहोत, कारण ते आपल्या दृष्टीने ते खूप 2 महत्वाचे आहेत. आणि सर्वात आपल्याला महत्वाचा जो आहे तो म्हणजे योग दर्शन किंवा आपण ज्याला योगशास्त्र म्हणतो आपण, तो सर्वात शेवटी घेणार आहोत. थोडासा योग दर्शनाचा जो भाग आहे तो थोडासा व्यापक आहे आणि अमर्याद आहे. आणि याच्यामध्ये शब्दाचे अर्थ, तत्वज्ञान, विषय वस्तू याचा थोडासा खेळ आहे. शब्द जरा वेगवेगळे आहेत, काहींचे अर्थ वेगळे दिलेत, काहींची संज्ञा म्हणजे त्याला काय म्हणायचं असे नावं वेगवेगळी दिलेली आहेत. पण आपण थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं, थोडीशी मनाची एकाग्रता ठेवली की आपल्याला त्याचं फारसं काय लक्षात ठेवण्यामध्ये अडचण येईल असं मला वाटत नाही. आता आपल्याला प्रत्यक्षात दर्शनाकडे वळायचं आहे. आता मला माहित नाही आता आपण किती दर्शनांचा अभ्यास आज होईल. थोडंसं फास्ट गेलं तर आपल्याला सुद्धा लक्षात येणार नाही, म्हणून दर्शन आपण थोडेसे सावकाशच घेणार आहोत. कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक दर्शनामध्ये दर्शनांची व्याख्या म्हणा किंवा त्या दर्शनामध्ये जे काही तत्व सांगितलेत त्या तत्वांचा अर्थ किंवा काही नियम सांगितलेत किंवा आपण जे नैतिक मूल्य जे म्हणतो ते नैतिक मूल्य सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे काही दर्शनामध्ये खूप सिद्धांत सांगितलेत. त्या सिद्धांतावरच किंवा त्या शिकवणीवरच संपूर्ण दर्शनशास्त्र अवलंबून आहे. म्हणून आपण थोडंसं जे दर्शन आहेत त्या दर्शनांचा चांगला अभ्यास करणं, उत्कृष्ट अभ्यास करणं आपल्या म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कारण आपण आता या विषयामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपण पदव्युत्तर शिक्षण घेतोय, MA होतोय आपण, म्हणजे मास्टरी आपली या विषयामध्ये व्हायला पाहिजे असं मला तरी असं म्हणजे मनोभावी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला माहित नाही. अशी माझी धारणा आहे की माझ्या परीने जेवढं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण किती घेताय ह्याला अतिशय महत्व आहे. म्हणून आपण थोडंसं आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की सावकाश हा शब्द आपल्या योगशास्त्रामध्ये आहे. फार काय फास्ट आपण गतिमान फार जायचं नाही, पण सावकाश आपण हे सर्व जे आहेत दर्शन आपण हळूहळू समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपण आज पहिलं जे दर्शन आहे चार्वाक दर्शन, सर्वांच्या आवडीचं दर्शन चार्वाक दर्शन आपण समजून घेणार आहोत. आता चार्वाक हा जो शब्द आहे ह्या चार्वाक दर्शनाचे जे म्हणजे प्रवर्तक आहेत किंवा ज्यांनी जे रचलं त्यांचं नाव आहे की बृहस्पती, म्हणजे महान व्यक्ती होऊन गेली ती बृहस्पती हा या दर्शनाचे रचनाकार आहेत किंवा प्रवर्तक आहेत असं अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणि हे जे चार्वाक दर्शन आहे हे चार्वाक दर्शन बौद्ध आणि जैन दर्शनाच्या आगमनापूर्वी याची म्हणजे दर्शनाची मांडणी झाली अशा अनेक तत्ववेत्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे चार्वाक जे दर्शन आहेत त्या चार्वाक दर्शन हे आपलं मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं हे दर्शनशास्त्र जे आहे अवैदिक आहे, त्यालाच नास्तिक दर्शन म्हटलंय किंवा त्यालाच निरीश्वरवादी दर्शनामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे. आता ह्याला चार्वाक दर्शनाचा कालखंड जो आहे, कालखंड आपल्या भारतीय लोकांनी थोडं कालखंडामध्ये थोडी म्हणजे विसंगती म्हणण्यापेक्षा करेक्ट कालखंड असं अनेक ठिकाणी प्रत्येकाने वेगवेगळा कालखंड सांगितलाय. कदाचित त्यांनी अनुमानानुसार किंवा तर्कानुसार हा कालखंड ठरवला असेल, पण आपण या कालखंडामध्ये फारसा आपण अडकायला नको. पण सर्वसाधारणपणे असं म्हणायला हरकत नाही की ही सर्व दर्शनं आहेत ते इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनानंतर 10व्या शतकापर्यंत ही सर्व जी दर्शनं आहेत याचा कालखंड मानला गेला आहे. पण ह्या चार्वाक दर्शन हे अतिशय म्हणजे सर्वात प्राचीन दर्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे कदाचित ते इसवी सनापूर्वी एखाद दुसरं वर्ष किंवा इसवी सनानंतर एखाद दुसरं वर्ष त्याची निर्मिती झाली असावी असा एक अनेक तज्ञांचा तर्क आहे, अनुमान आहे. पण त्यालाच आणखीन एक नाव दिले, त्याला त्या दर्शनाला लोकायत, चार्वाक दर्शनाला लोकायत दर्शन असंही म्हटलेलं आहे. आता चार्वाक जो शब्द आहे त्या शब्दाचे
अनेक अर्थ सांगितलेले आहेत. आता चार्वाक म्हणजे काय की बृहस्पती जे म्हणजे ज्यांनी रचना दर्शनाची केली त्याचे जे जे म्हणजे मुख्य गुरु शिष्य होते त्यांचं नाव चार्वाक होते. म्हणजे एक चार्वाक नावाची व्यक्ती होती असं काहींनी मानलं, म्हणून ह्या दर्शनाला चार्वाक नाव असं पडलं. काही विद्वानांच्या मते चार्वाक ही व्यक्ती नसून त्या चार्वाकचे आणखीन काही त्यांनी अर्थ दिले. आता चार्वाक मध्ये 2 शब्द आहेत, एक चार आणि वाक किंवा चर आणि वाक असे 2 शब्द आहेत. आता चर म्हणजे काय? चर म्हणजे चरणे, खा प्या मजा करा आनंद लुटा, त्याला चर असं म्हटलंय. आणि वाक म्हणजे वाणी, वाणी म्हणजे बोलणे, म्हणजे खा प्या मजा करा एन्जॉय करा आणि मग बोला असं याचा अर्थ होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, हे जे तत्वज्ञान आहे किंवा हे जे दर्शन आहे हे भौतिकवादी आहे. भौतिकवादी म्हणजे आता आपण पाहतो जसा चंगळवाद चाललेला आहे, सगळं एन्जॉयमेंट चाललेले आहे. म्हणजे आता आधुनिक युग जे आहे हे आधुनिक युग जे आहे हे चार्वाक दर्शनाचं एक मूर्तिमंत उदाहरण असं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. आता चार्वाक दर्शनामध्ये एक अतिशय सुंदर असा श्लोक सांगितला आहे. त्यामध्ये असं म्हणतात की एक मिनिट, चार्वाक दर्शनामध्ये जे सांगितलेलं आहे ते काय म्हणतात की यावत यावत जीवेत सुखम जीवेत, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृणम पिबेत, घृणम पिबेत भस्मी देहस्य भूतस्य पुनरागमनस्य कुतः. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जोपर्यंत म्हणजे जगताय तेव्हापर्यंत तुम्ही सुखानं जगा. आणि ते काय म्हणतात की तुम्ही ऋण काढा आणि तूप प्या, ऋण काढा आणि तूप प्या. आणि पुढे ते असं सांगतात की हा जो देह आहे किंवा हे जे आपले जीव जो आहे हा जो जीव भस्म होणार आहे, म्हणजे पुन्हा त्याचा जन्म नाही आहे. पुनरागमनस्य कुतः, मग पुन्हा जन्म होणार नाहीये. म्हणून ह्या जन्मामध्ये जे काही खाता येईल, जे काही पिता येईल, जे काही एन्जॉयमेंट करता येईल ते सर्व करून घ्या, हे त्यांनी त्या श्लोकामध्ये सांगितले. म्हणजे थोडक्यात काय की मानवाचं अंतिम ध्येय चार्वाकांनी काय सांगितलंय, आनंद प्राप्ती, सुख प्राप्ती, भौतिक गोष्टींचा उपभोग घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ह्या दर्शनामध्ये आणखीन त्यांनी असं सांगितलंय की चार्वाक म्हणजे काय की वाक म्हणजे काय की गोड बोलणारा, फक्त शब्दांनी गोड बोलणारा, बाहेरूनच गोड बोलणाऱ्याला चार्वाक असं म्हटलंय. म्हणजे आपण म्हणतो बघा मुंह में राम बगल में सुरी, असा म्हणजे आता चंगळवादामध्ये तेच चाललेलं आहे. म्हणजे चार्वाक मध्ये ह्या शब्दाचा आणखीन एक शब्द त्यांनी अर्थ सांगितलाय की फक्त बाहेरूनच गोड बोलणारा, गोड बोलणारा त्यालाच चार्वाक असं दुसरी संकल्पना त्यांनी अर्थाची संकल्पना सांगितलेली. आणखी पुन्हा आणखीन एक त्यांनी अर्थ सांगितलाय. चार्वाक म्हणजे काय की जो स्वतःच्या मतावर किंवा सिद्धांतावर ठाम नसतो त्याला चार्वाक असं म्हटलंय. आणि चार्वाकाला आणखीन एक नाव दिलेलं आहे, त्याला ते म्हणजे लोकायत. आता लोकायताचा आणखीन एक अर्थ त्यांनी दिलाय. लोकायत म्हणजे सर्वसामान्य लोकांचे तत्वज्ञान, म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी जे तत्वज्ञान लागणार आहे ते तत्वज्ञानाचा अभ्यास म्हणजे लोकायत दर्शन असं त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर या तत्वज्ञानामध्ये नीतिशास्त्र किंवा नैतिक मूल्य जे आहेत त्या नैतिक मूल्यांचं काही त्यांनी सांगितलेलंच नाही. म्हणजे काय योग्य गोष्टी कोणत्या, अयोग्य गोष्टी कोणत्या, असं काय म्हणजे योग्य आणि अयोग्य असं काही नाही म्हणतात ते. तुम्ही जे कराल तेच योग्य, म्हणजे तुम्ही म्हणाल तीच गुरुदिशा असं चार्वाक दर्शन सांगतं. आणि चार्वाक दर्शनाचा कुठल्याही म्हणजे कर्मसिद्धांत जे आहेत, कर्माचे जे फळ आहेत त्या सिद्धांतावर त्याचा विश्वासच नाही. ते काय म्हणतात की तुम्ही चांगले कर्म केला की चांगलं फळ मिळतील किंवा वाईट कर्म केला तर वाईट फळ मिळतील, असं काही नाही आहे. म्हणजे तुम्ही चांगलं कर्म केला तर तुम्हाला वाईट फळ पण मिळतील आणि वाईट कर्म केला तर चांगलं फळ मिळतील, असं सुद्धा विरोधाभास सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे.
म्हणजे थोडक्यात त्यांचा कर्म सिद्धांतावर विश्वास नाही आणि मुळात म्हणजे कर्मकांडावर त्यांचा विश्वास नाही आहे. ते काय म्हणतात, कर्मकांड जे आपण सर्व धर्मियांतली जी विधी आहेत, ती विधी हे सगळे जे आहेत ते व्यर्थ आहेत, निरर्थक आहेत, त्याचा फायदा काही होणार नाही आणि कुठल्याही शास्त्रामध्ये त्यांची उपयुक्तता सांगितलेली नाहीये. शेवटी ते काय म्हणतात की तुम्ही फक्त जीवनाचं जे मुख्य ध्येय आहे ही फक्त सुखप्राप्ती आहे, आनंद प्राप्ती आहे. बाकी काही आनंद म्हणजे जीवनाचं अंतिम साध्य जे आहे, म्हणजे ज्याला ब्रह्मप्राप्ती आपण म्हणतो किंवा मोक्ष मानतो, हे सगळं थोतांड आहे असं चार्वाक दर्शन म्हणतं. चार्वाकांचा आत्म्यावर पण विश्वास नाही आहे, त्याचप्रमाणे परमात्म्यावर तर विश्वास नाहीच आहे आणि पुनर्जन्म ते मानतच नाहीत. नंतर तुम्ही म्हणजे ह्या जन्मामध्येच तुमचं सगळं भस्मीकरण होणार आहे, पुन्हा तुमचा जन्म नाहीच आहे. त्यामुळं काय करायचं आहे की जे काही तुम्ही भोग भोगायचे आहेत किंवा ज्या काही तुम्ही सुखाच्या गोष्टी उपभोग घेणार आहात ते ह्याच जन्मामध्ये घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता ज्ञानमीमांसामध्ये ते सांगताना काय म्हणतात की चार्वाक दर्शनांनी प्रमाण म्हणजे ज्ञानाचे स्त्रोत आहेत किंवा ज्याला आपण ज्ञानाची साधनं म्हणतो ती त्यांनी एकच सांगितले, त्यांनी प्रमाण एकच सांगितले, त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलंय. आता प्रत्यक्ष म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जे काही दिसतं तेच प्रमाण आहे, बाकी कुठली प्रमाण नाहीच आहे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे मला समोर काय बाप दाखव ना ते श्राद्ध कर, मला समोर दिसतं तेवढंच खरं, बाकीचं काही सत्य नाही किंवा ते सगळं खोटं आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे यथार्थ ज्ञानाचं जे स्तोत्र आहे ते फक्त प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियाच्या माध्यमातून जे काही ज्ञान प्राप्त होतं तेच ज्ञान सत्य, बाकी सर्व अप्रमा म्हणजे ज्याला आपण अयथार्थ ज्ञान म्हणतो किंवा अज्ञान म्हणतो, त्यालाच त्यांनी फक्त प्रत्यक्षालाच त्यांनी स्थान दिलेलं आहे. बाकीचे जे दोन आहेत अनुमान शब्द, ह्याला त्यांनी पूर्णपणे ज्ञानाचे स्त्रोत किंवा ज्ञानाचे साधन म्हणून त्यांनी नाकारलेलं आहे. पुन्हा त्यांनी अतिशय एक सुंदर उदाहरण सांगितलंय की आपल्याला माहिती आहे की पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपण सर्वसाधारणपणे म्हणतो, पण चार्वाक दर्शनांनी किंवा चार्वाकांनी आकाश तत्व जे आहे त्यालाच द्रव असा शब्द पण वापरलाय त्यांनी, आकाश तत्व त्यांनी पूर्णपणे नाकारलेले आहे. आणि पुढची जे हे सगळे सुरुवातीचे जे म्हणजे पृथ्वी आणि जल जे आहे हे स्थूल तत्व त्यांनी सांगितलेत. आणि ते काय म्हणतात की जड प्रकृती म्हणजे जी स्थूल प्रकृती आहे या स्थूल प्रकृतीच्या माध्यमातूनच पुढची जी तत्व जे आहेत ज्याला आपण मन म्हणतो, आत्मा म्हणतो किंवा आत्म्यालाच आंतरिक चैतन्य असंही म्हटलेलं आहे, त्या जड प्रकृतीपासूनच सूक्ष्म प्रकृती म्हणजे मन आणि आत्मा हा त्यांचा परिणाम आहे आणि हे त्यांच्यातूनच निर्माण होतात, असं वेगळं काही नाही म्हणतात ते. ह्याचं उदाहरण देताना एक पुस्तकामध्ये खूप छान उदाहरण दिलंय, त्याने विड्याच्या पानाचं उदाहरण दिलंय. आता विड्याच्या पानामध्ये काय काय घटक असतात बघा. विड्याच्या पानामध्ये हिरवं विड्याचं पान असतं, त्यानंतर सुपारी, विड्याचं पान आपल्याला माहिती आहे सर्व हिरवं असतं, त्यानंतर सुपारी किंवा कात हे काळा रंगाचं असतं आणि तिसरा घटक म्हणजे चुना असतो पांढरा. म्हणजे या तीन रंगाच्या माध्यमातून, हे तीन रंग झाले, हिरवा रंग, काळा रंग आणि पांढरा रंग, या तिन्ही रंगाच्या माध्यमातून त्याचा परिणाम म्हणून लाल रंग निर्माण होतो. म्हणजे आपण पान खाल्लंय की आपलं तोंड लाल होतं ना, तसंच लाल रंग निर्माण होतो. त्याचप्रमाणे ही जड जी प्रकृती आहे पृथ्वी, आप, तेज आणि वायू, इथंपर्यंत त्यांनी जड प्रकृती समजले, आकाश तत्वाला त्यांनी पूर्णपणे नाकारलंय. ह्याचा परिणाम म्हणूनच मन आणि चैतन्य म्हणजे मन आणि आत्मा निर्माण होतो असं त्यांनी या आपल्या ज्ञानाच्या साधनेमध्ये त्यांनी किंवा ज्ञान स्त्रोतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा त्यांनी मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं त्यांनी आत्मा, ईश्वर आणि पुनर्जन्म यांना पूर्णपणे नाकारलेलंच आहे. त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रियाचं ज्ञान, पंचज्ञानेंद्रियांना ज्ञान प्राप्त होण्यासाठी फक्त प्रत्यक्ष प्रमाणाचीच आवश्यकता आहे. बाकी त्यांच्या दृष्टीने ते बाकीचे जे आहेत प्रमाण ती अस्तित्वातच नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन एक त्यांनी एक खूप छान सिद्धांत सांगितला आहे, तो सिद्धांत म्हणजे स्वभाववाद. आता स्वभाववाद म्हणजे काय तर थोडक्यात काय की कोणतीही जी सजीव वस्तू आहे
सजीव ज्याच्यामध्ये जीव आहे, त्या जीवाची हालचाल जी होते, त्या हालचालीमुळे त्याच्यामध्ये संक्रमण होतं, त्याच्यामध्ये उत्क्रांती होते, त्याच्यामध्ये बदल होतं आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. हा त्या वस्तूचा किंवा त्या पदार्थाचा किंवा त्या सजीव गोष्टीचा हा मूळ त्याचा गुणधर्म आहे किंवा त्याचा मूळ जो गुण आहे त्यालाच त्यांनी स्वभाव म्हणलंय. आणि ह्या सिद्धांतालाच त्यांनी स्वभाववाद असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय की चार्वाकांनी हे सांगितलेलं आहे, हे प्रमाण फक्त एकच प्रमाण, ते म्हणजे प्रत्यक्ष, आणि तेच योग्य आहे आणि तेच त्याच्याच माध्यमातून आपण यथार्थ ज्ञान घेतो असं चार्वाकांनी आपल्या म्हणजे अवैदिक दर्शनामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचं दर्शन जे आहे ते जैन दर्शन आहे. पण जैन दर्शनाचा पण गाभा किंवा त्याचा जो आत्मा जो आहे तो खूप मोठा आहे. मला वाटतं ते काय 10-15 मिनिटं संपेल, 15 मिनिटामध्ये संपेल असं मला वाटत नाही. म्हणून मी, कारण ते अर्धवट झालं की तुम्हाला पण लक्षात येणार नाही, म्हणून मला वाटतं ते जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन उद्यावर टाकावं असं मला वाटतंय. आणि आजपर्यंतच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला काही शंका असतील किंवा आज आपण जे पाहिलं त्यामध्ये काही शंका असतील, थोडक्यात आपण जे आज काय घेतलं त्याचा गोषवारा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण दर्शन जे आहे, दर्शनाचं जे प्रस्तावना जी आहे किंवा त्याची पार्श्वभूमी जी आहे किंवा ज्याला आपण पूर्वपीठिका म्हणतो, ती पूर्वपीठिका समजून घेतली म्हणजे सृष्टीचं अस्तित्व, सृष्टी किती विशाल आहे, भव्य आहे, दिव्य आहे, त्याचप्रमाणे त्याची दिव्यता पण किती आहे हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे सृष्टीमध्ये एक महान शक्ती आहे आणि ती महान शक्ती, त्या शक्तीचा विचार करणं किंवा सामान्य माणसाकडे सर्व जी शक्ती, महान शक्ती आहे त्याचे उत्तर शोधणं सर्वसामान्य माणसाकडे नाही आहे. त्यासाठी तत्वज्ञानी किंवा ज्याला ज्ञानाची भूक आहे त्याच्याकडूनच ते शक्य आहे. पुढं आपलं साहित्य किंवा ज्ञानसंपदा इतकी प्रचंड आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या साहित्याचा म्हणजे उत्कृष्ट नमुना म्हणजे आपलं भारतीय तत्वज्ञान किंवा इंडियन फिलॉसॉफी ज्याला म्हणतो किंवा भारतीय दर्शनशास्त्र. या दर्शनशास्त्रामध्ये तत्वज्ञान म्हणजे फक्त बुद्धीचा विकास नाही, तर मानवी जीवनाचं अंतिम जे सत्य आहे त्याला आपण मोक्ष म्हणतो. त्याला वेगवेगळे शब्द वापरलेत. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये निर्वाण शब्द वापरलाय. तर बुद्धीचा विकास करून पुढं आपल्याला जायचं आहे आणि शेवटी मोक्ष प्राप्ती हेच दर्शनशास्त्राचे मुख्य जो उद्देश आहे तोच उद्देश आपण पाहिला. आता ह्याच्यामध्ये जी म्हणजे वैदिक दर्शन आहेत, वैदिक दर्शनांनी वेदांतले जे ज्ञान आहे त्याचे ज्ञानाचे जे स्रोत आहेत किंवा ज्ञानाचे जे भांडार आहे त्यांनी त्यांना मान्य केलं. म्हणून जे म्हणजे वैदिक दर्शन जे आहेत ती वैदिक दर्शने, वेदावर श्रद्धा ठेवली, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचं ज्ञान या षट दर्शनाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. अवैदिक दर्शन आपण मगाशी जसं मी म्हटलं, चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, म्हणजे वैदिक दर्शनाच्या नेमकं सर्व काही जे उलट आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये आंतरविरोध असल्यामुळे दुसऱ्या शाखा किंवा दुसरं स्वतंत्र संप्रदाय निर्माण झाले. त्यांनी वेदाला मान्य केलेलं नाही आहे, आत्म्याला मान्य केलेलं नाही, पुनर्जन्म नाही म्हणतात, ईश्वर थोतांड आहे म्हणतात, ईश्वर एक भ्रम आहे, माया आहे असं बाकीचे दर्शन म्हणतात. आता वैदिक आणि अवैदिक याच्यातला फरक आपण जाणून घेतला. श्रद्धा, ज्याची वेदावर श्रद्धा आहे, ज्याचा वेदावर विश्वास आहे त्याला वैदिक म्हटलंय. त्याच्या नेमकं उलट ज्याची वेदावर विश्वास नाही, श्रद्धा नाही, त्याला अवैदिक असं म्हटलेलं आहे. आस्तिक म्हणजे 3 गोष्टीवर महत्वाचं, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्यावरच आपला विश्वास नसेल तर अन्य गोष्टीवर आपला कसा विश्वास असणार. म्हणून आपण आपल्यावर आपला विश्वास असला पाहिजे, आत्मविश्वास असला पाहिजे. त्यासाठी योगशास्त्र अतिशय महत्वाचं आहे. नास्तिक म्हणजे त्याच्या नेमकं उलट, ज्याची देवावर, ईश्वरावर श्रद्धा नाही, ईश्वर फक्त भ्रम आहे, आत्म्यावर विश्वास नाही, पुनर्जन्मावर विश्वास नाही, त्याचप्रमाणे ईश्वरावर तर नाहीच नाही, त्याला नास्तिक असं म्हटलेलं आहे. ईश्वर आपल्याला माहिती आहे की हाच उत्पत्ती, स्थिती आणि लय करतो, तोच निर्माण करतो, तोच संवर्धन करतो, वाढवतो
आणि तोच नाश करतो. तो सगुण ब्रह्म आहे आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे परमात्मा. याच्यामध्ये मानव आहे. मानव आणि ईश्वर याच्यामध्ये भेद आहेत. ते भेद कशामध्ये आहेत की षड्रिपू, ज्याच्यामध्ये षड्रिपू म्हणजे जर ईश्वरामध्ये षड्रिपू निर्माण झाले किंवा वासना, कामना, इच्छा, आकांक्षा निर्माण झाल्या तर तो मानव रूपामध्ये प्रकट होतो आणि मानव रूप घेऊन तो जन्माला येतो, असं आपल्या दर्शनामध्ये सांगितले. निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर हा एक भ्रम आहे, माया आहे, थोतांड आहे. ईश्वर वगैरे असं काय नाही, हे सगळं झूट आहे. आणि असं काही दर्शनकारांनी मानलं, म्हणून त्यातूनच चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन निर्माण झाले. आता चार्वाक दर्शनचा थोडासा आपण सारांश घेऊया. चार्वाकाचे रचना जे आहेत ते बृहस्पती आहेत आणि चार्वाक दर्शन जे आहेत म्हणजे बृहस्पतीचे पहिले आणि मुख्य शिष्य होते ते चार्वाक होते, म्हणून त्याला चार्वाक दर्शन हे नाव प्राप्त झालं. आणखीनही काही त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगितले. चार्वाक म्हणजे नुसता चरणे, खा प्या, मजा करा, ऋण काढा, त्यानंतर तूप प्या. पण तूप पिलं की काय लगेच गोरं होत नाही, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी भौतिकवाद म्हणजे चंगळवाद सांगितला. त्यानंतर नुसता फक्त बाहेरूनच गोड बोलणे असा एक चार्वाकाचा अर्थ सांगितलाय. म्हणजे आपण आता समाजामध्ये पाहतो की मुंह में राम आणि बगल में सुरी असा प्रकार जो आहे हा चार्वाक दर्शनाने सांगितलेला आहे. सृष्टी सुद्धा सृष्टीचं आपण अस्तित्व जर पाहायला गेलं की सृष्टीमध्ये खूप काही आहे, प्रचंड काही आहे. आपण त्याच्यातलं सर्व काही घेऊ शकत नाही. आपण म्हणतो की काय म्हणतात त्याला, स्थिरचर व्यापुनी दशांगोळी उरला. स्थिरचर व्यापुनी दशांगोळी उरला म्हणजे सृष्टीमध्ये सर्व काही समावेश होतं. आपण पाहिलं की आपला भारत देश किती विशाल आहे, महान आहे. भारत देशापासून सर्व खंड म्हणजे पृथ्वी आणि त्याच्या बाहेरपणा किती सृष्टी मोठी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. सृष्टी हे एक तत्व किंवा जगत हे तत्व सांगितले अनेक ठिकाणी. आणि ह्या आपल्या म्हणजे भौतिक वादामध्ये हे चार्वाक दर्शन येतं. नीतिशास्त्राचा त्यांनी कुठेही विचार केलेला नाही. नैतिक मूल्य त्यांना योग्य आणि अयोग्य कळतच नाहीत. त्यामुळे ते नैतिक मूल्यांचं अधपतन किंवा नैतिक मूल्यांचं पालन हे काय त्यांच्या विचारातच नाही. म्हणजे सत्य, अहिंसा सत्य असते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे त्यांच्या दर्शनामध्ये ते नाहीच आहे. त्यामुळे ते जे काय म्हणजे व्यक्ती जे काय करते किंवा जे काय ते योग्य किंवा अयोग्य असं काही नाही आहे. मी करतो तेच योग्य असं त्यांनी मान्य केलेलं आहे. एकच त्याच्यामध्ये चार्वाक दर्शनामध्ये एकच प्रमाण सांगितलंय. प्रत्यक्ष जे काही दिसतं आपल्याला किंवा ज्या काही ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ज्या काही आपल्याला संवेदना निर्माण होतात तेच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. आणि शेवटी असं सांगितलंय की जड तत्वातूनच सर्व सूक्ष्म तत्व निर्माण होतात. आत्मा आणि परमात्मा हा जड तत्वाचाच परिणाम आहे, वेगळं असं काही नाही आहे. आणि वस्तू जे आहेत, वस्तूंच्या हालचाली ज्या आहेत, हालचालीमुळे त्याच्यामध्ये बदल होतात, परिवर्तन होतं आणि हाच त्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच त्यांनी स्वभाववाद हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तर चार्वाक दर्शनाचा मी ओझरता आढावा घेतलेला आहे. कोणाला याच्यामध्ये काही शंका असतील तर विचारा 1-2 मिनिटं, नाहीतर मग आपण थांबूया. उद्या आपण जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन पूर्ण करूया, कारण जैन दर्शन पण खूप मोठं आहे. 10-15 मिनिटांमध्ये होण्यासारखं नाही आहे ते, म्हणून मी थांबवलं. आणि त्याच्यापेक्षा पुन्हा बौद्ध दर्शन आणखीन मोठं आहे. त्यामुळे उद्या आपण जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन पाहूया. थोडंसं दर्शनासाठी थोडासा कालावधी जास्त लागला तर चालेल का? तुमची प्रतिक्रिया सांगा, नाहीतर मग काय होईल? हो सर चालेल. चालेल. आम्हाला ते सविस्तर समजणं गरजेचं आहे अभ्यास. नाहीतर काय होईल मग ते एक आपण अभ्यासक्रम पूर्ण झाला म्हणजे टिक होऊन जाईल असं नुसता झालं बाबा दर्शनशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण झाला टिक असं व्हायला नको. म्हणून माझ्या परीनं मी दर्शनशास्त्र मी पण काय फारसा काय मी पण तुमच्यासारखाच एक सर्वसाधारण योग साधक आहे. मी काही वेगळा नाही, पण जेवढ्या परीने मला
समजलंय तेवढ्या परीने मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. त्यातून तुम्हाला किती समजलं मला माहित नाही. थोडीशी प्रतिक्रिया व्यक्त करा. सर एक सर्वांनी व्हिडिओ चालू करायचा आहे. विठ्ठल सर, दीपक सर, विश्वनाथ सर, माधुरीताई, अंजलीताई, अन्य लोक सर्वांनी जरा व्हिडिओ चालू करा. सर तुमचं दर्शन होऊ दे मला जरा. छान सांगितलं. दर्शन शास्त्राच्या विषयामध्ये दर्शन थोडस होऊ दे. रवींद्र सर ठीक आहे. कुणाला काय शंका? अंजलीताई, माधुरीताई, दीपकताई. नाही सर, चारवाक दर्शन सुरुवातीला दर्शन आवडतं दर्शन ते ऐकल्यानंतर लक्षात आलं की ते काय नाही आवाज ताई तुमचा आवाज मध्ये मध्ये तुटतोय आवाज. काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. अच्छा ठीक आहे. विठ्ठल सर काय अडचण? रवींद्र सर? नाही काय सर, छान आहे. रवींद्र सर रेग्युलर आहेत बघा. रवींद्र सर रेग्युलर आहेत. खूप अगदी तुमचं वक्तव्य खूप छान आहे सर. हा नाही आम्ही काय शिक्षकी पेशातले नाही हो. असंच आपण मारून मुटकून काहीतरी मारून मुटकून मुसलमान करतात तसा झालोय आम्ही. हो सर, अगदी खूप छान सर. नाही आम्ही काय हाडाचे शिक्षक नाही आहे. आम्ही बिन हाडाचे शिक्षक म्हणजे याला मारून काय म्हणतात की त्याला मारून मुटकून मुसलमान केल्यासारखं झालोय. मला इंटरेस्ट आहे सर याच्यामध्ये. अभ्यास मला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये अध्यात्म वगैरे. नाही याचं सर्व श्रेय तुम्हाला माहिती आहे काय? सर्व श्रेय जे आहे ना ते वाली सरांना आहे. तेच वाली सरांनी आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन गेले. आणि ते कुठं नाही त्यात वाटतं. वाली जे आहे आमचं जे श्रद्धास्थान आहे किंवा प्रेरणास्थान आहे ते वाली सर आहेत बघा. आम्हाला सगळं गडिंग्लज कडूनच मिळतं सगळं, अशी माझी तरी श्रद्धा आहे. आले सर आले. तुमचं आहे की नाही मला माहित नाही, पण माझं तरी असं आहे. कारण मी गडिंग्लज मध्येच लहानाचा मोठा झालोय बरं का. माझे सगळे संस्कार गडिंग्लज मधले आहेत. माझं सर्व शिक्षण गडिंग्लज मध्येच झालं. बर कुणाला काही शंका नसतील तर थांबूया का? हो थांबूया सर, चालतंय. कुणाला काय बोलायचं सर 2 मिनिटं बोला. सर दीपक सर, हॅलो, साधनाताई, सर संतोष सर. चारवाक बृहस्पती म्हटल्या ना सर, मग ती बृहस्पतींनी हे केले का व्याख्या मांडले का चारवाकची? चारवाक दर्शन नाही व्याख्या तत्वज्ञ हे होत विचारवंत जे आहेत ना, म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांनी त्याचा अर्थ मांडला त्यांनी खूप. आता प्रत्यक्षात आता ते बृहस्पतीने मांडला काय कुणी मांडला याच्यावर एक संशोधन करावं लागेल. आता ते तुम्हीच करून सांगा आम्हाला. नाही ते मागं जाणं फार अवघड आहे, कारण तुम्ही जसं तुमचा प्रश्न खूप छान आहे, मला पण आवडला प्रश्न. हा एक माईक करून बोला, माईक ओपन करून लक्षात येत नाही. म्हटलं ताई तुम्ही नाही मारून सलमान नाही तसं खूप छान सर. नाही ते चारवाक हो चारवाकचा अर्थ कोणी सांगितला हे मला तरी माझं तरी अज्ञान आहे, मला पण माहित नाही, बघावं लागेल. पण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे अनेक ठिकाणी त्याचा अर्थ सांगितलाय. आता काही तत्वज्ञानांनी किंवा सर बृहस्पती हे गुरु होते. बृहस्पती मग ते चारवाक हे नास्तिक आहे ना, मग बृहस्पती आणि चारवाक कसं असं विचारत होतो. नाही बृहस्पती जे होते ना त्यांनी चारवाक दर्शनाची रचना केली आणि त्यांना चारवाक का नाव दिलं तर बृहस्पतीचे ते मुख्य शिष्य होते. बृहस्पती जे रचनाकार जे आहेत किंवा त्यांनी जे प्रवर्तक आहेत आद्य प्रवर्तक किंवा ज्यांनी चारवाक दर्शन रचलं ते बृहस्पती, त्यांचे पहिले शिष्य होते ते चारवाक होते.
म्हणून त्याला चारवाक दर्शन असं त्यांनी नाव दिलं. त्याच्या शिष्याचं नाव त्यांनी दिलं त्याला. चारवाक मोठेपण आहे ना, नास्तिक होते. मोठेपण आहे ना खूप. स्वतःचं नाव नाही दिलं त्यांनी. नाहीतर आजकाल आपण पाहतो की एखाद्या रस्त्याचं थोडंफार काम केलं तर 10 बोर्ड लागतात. कुठलं तरी काहीतरी निधी आणला की असं बोलायला नको आता, पण नाव आपलं येतं ना तिथं, कोणी निधी आणला काय आणला. पण हे बृहस्पतींनी आपलं नाव न देता मनाचा मोठेपणा करून त्यांनी त्याच्या शिष्याचं नाव दिलं. पण बृहस्पती आस्तिक होते ना सर? बृहस्पती आस्तिक, आता इथं अवैदिक म्हणजे काय, आस्तिक हा शब्द म्हणजे त्यांनी आत्म्यावर किंवा परमेश्वरावर ते श्रद्धा ठेवले ना. म्हणजे आत्म्यावर तरी श्रद्धा असेल त्यांची, आता माहित नाही नेमकं, आपल्याला बघावं लागेल ते की त्यांची खरोखरच देवावर विश्वास होता का नाही, श्रद्धा होती की नाही माहित नाही. पण काही काही लोकांच्या आत्म्यावर, आत्म्याचं अस्तित्व जरी नाकारलं असलं तरी त्यांनी म्हणजे स्वतःचा स्वचा विकास करून घेण्यासाठी, आत्मज्ञानासाठी त्यांनी आध्यात्मिक साधनेला महत्व दिले. ध्यानाच्या प्रक्रिया सांगितलेत आणि पुढे ते आत्म्याकडे गेलेच असतील ना थोडंफार तरी. हे शास्त्र हे खूप म्हणजे गूढ आहे, रहस्य आहे आणि अनिश्चिततेने भरलेलं आहे. त्यामुळं काही रहस्य आहेत, काही गूढ आहेत, काही अनिश्चितता आहे. ओके. संतोष सर 1-2 मिनिटं व्हिडिओ ऑन करा की. काय गेले निघून मला. ठीक आहे. हे दर्शनशास्त्राचा थोडा अभ्यास करा बरं का. दर्शनशास्त्राचा अभ्यास करा, वाचन करा. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, प्रत्यक्ष लिहायच्या वेळी तुम्हाला कळेल. कारण आता तुम्ही MA पदव्युत्तर शिक्षण घेणार आहात, त्यासाठी सविस्तर उत्तरे लिहावं लागतात. त्यासाठी थोडंसं वाचन करायला पाहिजे, परत वाचन करायला पाहिजे. कारण आपली जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती कमी होते आणि पूर्णपणे नंतर विसरतं. म्हणून थोडं मध्ये वाचन करत राहा. आणि थोडंसं आता वाचन समजून घेतलं तर तुम्ही परीक्षेच्या आधी वाचलं तर पटकन लक्षात येतं. आणि काही संकल्पना तरी काही तुम्हाला परवा काही गोष्टी लिहून दिल्यात बघा, ते तर तुम्ही पाठच करून ठेवा, खूप तुम्हाला मदत होईल त्याची. कारण हे सगळं दर्शनशास्त्र किंवा योगशास्त्र आहे, हे सगळं शब्दांचा खेळ आहे, बाकी काही नाही याच्यात. तुमच्या लक्षात आलं असेल आता. शब्द तेच आहेत, अर्थ कमी जास्त प्रमाणात तेच आहेत, फक्त शब्दांची जरा नावं वेगळी आहेत किंवा संज्ञा काहीतरी वेगळ्या दिल्यात. काहींनी एकाला काहीतरी वेगळंच म्हटलं, एकाला, पण अर्थ तेच आहेत, त्याचे समानार्थी शब्द वापरलेत. संतोष सर तुमचं आभार बरं का. माझं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला मला माहित नव्हतं, तुम्ही आधी सांगितलं तर बरं झालं असतं. थोडस तशी रचना केली असते मी. नाही, मला माहित नव्हतं ना तुम्ही रेकॉर्डिंग करताय ते, मला कुठं माहिती आहे. परवा दिवशी काय तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवशी काय झालं माहितीये का, पहिल्या दिवशी आमच्याकडे ते काय म्हणतात, तो कुठला पौर्णिमा, कुठला तो कोजागिरी पौर्णिमा होता आमच्या घरामध्ये. अक्षरशः मला पण लक्षात आलं नाही ते, आणि इतका गोंधळ होता ना आमच्या घरामध्ये. मी इकडे आतल्या खोलीत सगळा, तुम्हाला आवाज येत नव्हता, मला सगळा तोच आवाज येत होता पहिल्या दिवशी. झालंय का? नोट्स काढायला बरं पडतंय सर. मग तुम्ही काय करा माहितीये का, दर्शनशास्त्राचे जे मुक्त विद्यापीठाने मला वाटतं पुस्तक आलंय की नाही मला माहित नाही अजून, पण जे काही PDF तुम्हाला दिलंय ना त्याची प्रिंट काढा. आणि त्याचं ते पुस्तक आहे की नाही, ते पुस्तक काय करा तुम्ही, ते पुस्तक तुम्ही म्हणजे कथा वाचतात ना, कथा वाचतात असं एकदा वाचा. मग त्यातलं तुम्हाला थोडंसं कळेल त्यातलं. आता तर तुम्हाला मी व्याख्यानामुळे थोडंफार आता कळायला चालू होईल तुम्हाला, पण सुरुवातीच्या काळात तुम्हाला पटकन ते काय कळणार नाही. मग थोडं वाचा, आणखीन एकदा वाचा. तिसऱ्यांदा तुम्ही वाचलं तर ते परफेक्ट होऊन जाईल तुमचं. 3 वेळा तर त्या पुस्तकाचं वाचन व्हायला पाहिजे बघा, असं एक लक्ष ठेवा तुम्ही प्रत्येकाने. तुमचे धन्यवाद माझं व्हिडिओ शूटिंग केल्याबद्दल. मला जरा पूर्वी सांगितलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. मी तुम्हाला दुपारी फोन केला होता,
नाही, मला मी व्हॉट्सअपवर म्हणजे व्हॉट्सअपच्या नंबरवर व्हिडिओ कॉल केला होता. रिंग झाली पण काय उचलला नाही तुम्ही. ठीक आहे म्हटलं, कुठेतरी बिझी असाल. आपण काय करताय सर? आपण काय करताय? अरे वा वा, खूप छान आहे. म्हणजे तुम्ही सगळं कॉम्प्युटरचे तज्ञ आहात मग. चांगली. तुम्ही दररोज सावंतवाडी ते गडिंगला जेवून जाऊन करताय? अच्छा अच्छा, ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. मग राहायला कुठे आहे गडिंगला सर? मोरे सर म्हणजे दोघं मोरे सर आहेत, दोघंही गडिंगला वडरगे रोडलाच राहतात. दोघं पण मोरे, रवींद्र मोरे आणि विठ्ठल मोरे. नाही नाही, मला माहित नाही. तुम्ही कुठे होता सर मोरे सर? मी LIC मध्ये होतो. मी विकास अधिकारी म्हणून डेव्हलपमेंट ऑफिसर, आणि होय 94 काय? पासून माझं शिक्षण निगडीत आहे. 94 पासून अच्छा, मी शिवराज कॉलेजला होतो. हा हा, मी शिवराज कॉलेजला होतो. हो. तेवढा तुमचा माझा एवढा फारसा काय संपर्क आला नाही. हा, मी ऍक्च्युली रिटायर नाही झालो. मी म्हणजे स्वेच्छा निवृत्ती घेतली 5 वर्षापूर्वी. मी 2 गडिंगला म्हणताय? मी शिवराज कॉलेजला 87 ला बाहेर पडलो गडिंग्लज मधून. आमची सगळी भावंड, आमचं सगळं शिक्षण, माझी बहीण भाऊ सगळ्यांचं शिक्षण आमचं गडिंग्लज झालं. आणि गडिंग्लज शिक्षण झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो नोकरीनिमित्त, ते बाहेरच राहिलो. मग असं झालं. मी BSNL मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यांनी. मी 2020 मध्ये 9 वर्ष राहिली होती माझी. नाही, GR म्हणजे असं काय कंपल्सरी नव्हतं ते, पण मीच म्हटलं आता फार सेवा झाली, म्हटलं आता थोडस स्वतःसाठी काहीतरी वेळ देऊया थोडा आता म्हणून. मी योगामध्ये आता भारतीय योग विद्याधाम आपल्या नाशिकचे ज्या संस्था आहे त्यातले जे म्हणजे सर्व जे व्यक्तिगत जे हे आहेत वर्ग, प्रवेश, परिचय, प्रवीण, पंडित, हे सगळे वर्ग, आणि जे अध्ययनाचे जे वर्ग आहेत, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, ते पण पूर्ण केले. त्यानंतर मुक्त विद्यापीठाचा डिप्लोमा केलाय. त्यानंतर रिटायर झाल्यानंतर MA केलं, कारण नोकरीमध्ये करता येत नाही ना रेग्युलर कोर्स. आणि मुक्त विद्यापीठाचा त्यावेळी नव्हता, आमच्या वेळी मास्टर नव्हतं ना. आता ह्या वर्षी चालू झालं. त्यामुळे मला ते मास्टर डिग्री इन सर्व्हिस करता आलं नाही. असो, त्यानिमित्तानं आपलं थोडासा अल्प परिचय झाला एकमेकाचा. तुम्ही मूळचे गडिंग्लजचेच आहात? प्रॉपर तुमचं धुंडगे गाव? माधळ तुमचं प्रॉपर गाव? अच्छा, धुंडग्याच्या जवळ माधळ ते गाव तुमचं. धुंडग्याला आमचे बरेच मित्र होते हो, बरेच, पण तिथं आता कोण नाही आहेत. सगळे बाहेरच आहेत आता. बघ, रिटायरमेंट नंतर येतील परत तिकडे, पण आता सध्या तर बाहेरच आहेत. कुठे? कोल्हापूरमध्ये? आता आम्ही कोल्हापूरमध्ये, मी आता राहतो. आम्ही इथंच आता स्थायिक झालोय ना. माझी मिसेस राजाराम कॉलेजला केमिस्ट्रीची हेड आहे. मी कॉलेजच्या इथं शेजारीच राहतो आम्ही. म्हणजे सायबर आहे ना, सायबरच्या बाजूलाच राहतो. इथं कॉलनी आहे, त्या कॉलनीमध्ये राहतो. रोहित सर काय गेले वाटतं? हा सर, माझं जन्मगाव किंवा माझं जे मूळ जन्मभूमी आहे ती गडिंग्लजच्या शेजारीच आहे. माझं मूळ गाव हनिमनाच्या शेजारी कर्नाटकात आहे, शेकीनसर म्हणून. तिथं माझा एक लहान भाऊ असतो, आमची शेती आहे तिथे, तिकडे तो असतो. मी अधूनमधून कधीतरी येतो तिकडे गावाकडे. गडिंग्लजला वाघी सरांच्याकडे राहून गेलो ना येऊन मी.
मध्ये मे महिन्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची परीक्षा होती ना, पदविका अभ्यासक्रमाची. त्या वेळेला परीक्षक म्हणून आलो होतो मी. रोहित सर, तुम्ही कुठले प्रॉपर? मी सर उत्तूरचा आहे. प्रॉपर उत्तूरचा? हो हो. मग ते उत्तूर मध्ये माझे मित्र होते की करंबळे म्हणून. येस येस येस. विश्वनाथ करंबळे म्हणून माझा क्लासमेट होता, 12वी सायन्सला माझ्यावर होता तो. आता काय करतो माहिती आहे तो? आहेत, जरा तब्येत बिघडली त्यांची मध्यंतरी, आता आहेत व्यवस्थित. तो डाव्या हाताने लिहित होता बघा. येस येस. ते विश्वनाथ नाही, त्यांचं नाव हे अजित. हा, अजित बरोबर. अजित. आणि भरत काटे म्हणून एक होते आमच्याबरोबर, ते गडिंगला आहेत बघा आता. होय होय होय. तो मला वाटतं साधनाला काहीतरी रिटायर झाला का मला माहित नाही. आता परवा रिटायर झाले, मागच्या 2 महिन्यापूर्वी. भरत काटे. आणि सुरेश पाकले म्हणून एक होता, तो काय करतोय माहित नाही मला आता. सुरेश पाकले त्यांची मात्र ओळख नाही नक्की मला. आता भरत काटे म्हणजे आमच्या ती बाजूलाच राहतात, त्यामुळे त्यांची ओळख आहे. बरोबर. मग तुम्ही उत्तर मध्येच राहिलाय? होय होय. प्रॉपर बस स्थान आता आमचं दवाखान्याजवळच आहे घर, मेन एसटी स्टँड जवळ. बरोबर. कधी आला तर या, काय विषय नाही. येतो. आंबोलीला गेलं तर कधी येतो घ्या. तुम्ही आमच्या इथूनच जाता टर्न मारून, त्यामुळे काय विषय नाही. विठ्ठल सर, तुम्ही आता काय निवांत आहे मग LIC मधनं? तुमचं सर म्यूट आहे, म्यूट. विठ्ठल सर म्यूट आहे तुम्ही. तुमचा वेळ घ्यायला लागलोय मी बराच वेळ झाला. तुम्हाला काय काम असतील तर. मी रिटायर होऊन 13 वर्ष झाले सर. मग तुम्ही ज्येष्ठ आहात का? होय. आता 73 चालू आहे माझं. अरे वा. खरोखर तुम्ही योगी वाटायला लागलाय बघा. 73व्या वर्षी MA करणं म्हणजे खरोखरच दिव्यच आहे ना. नाही, मला ते खूप आवडलं मला हे आता, आणि खूप इंटरेस्ट आहे माझे, फार म्हणजे आनंद घेतो मी ते शिकण्याचा. खूपच छान आहे. माझं आता व्यक्तिगत मत असं झालंय बघा आता, की तुम्ही जीवनामध्ये काही करा. म्हणजे लहान मुलांना, मी तरुणांना पण सांगत असतो काय, की तुम्ही जीवनामध्ये काही करा काय, पण तुम्हाला अध्यात्माची जोड असल्याशिवाय आनंद मिळत नाही. हो, खरंय. अध्यात्माची जोड तुम्हाला जीवनामध्ये पाहिजेच पाहिजे. हे म्हातारपणी करून उपयोग नाही. म्हातारपणी रोहित, खरोखर बरं का, अध्यात्माची माणसाला जोड असल्याशिवाय तुमच्याकडे किती पैसा असू दे, किती धन दौलत असू दे, किती संपत्ती असू दे, किती गाड्या असू दे, किती शेती असू दे, तुम्हाला खरा आनंद हा घ्यायचा असेल तर अध्यात्माची जोड पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला आनंद मिळत नाही. पैशाने आनंद मिळत नाही, धनाने मिळत नाही, संपत्तीने आनंद मिळत नाही. आमचं नशीब इतकं चांगलं आहे की आम्ही योगाच्या माध्यमातून आपल्यासारख्या गुरुजनांच्या सानिध्यात आलोय. नाही, खरोखर तुमचं खरोखर म्हणजे जीवन इतकं कृतार्थ होईल ना खरोखर, की तुम्हाला दुःख प्रत्येकाला दुःख होणार आहे. आपण तुकाराम महाराज म्हणतात ना, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत आहे एवढे. दुःख हे पर्वत सगळ्यांनाच आहे, पण त्या दुःखामध्ये आनंदी कसं राहायचं हे योग शिकवतं. तसं पाहायला गेलं तर दुःखामध्ये सुद्धा, म्हणजे आनंदामध्ये सुद्धा किंवा सुखामध्ये सुद्धा एखादी छोटीशी दुःखाची सावली किंवा झालर असतेच असते. आता कधी कधी कसं होते बघा, की एखाद्या आपल्या म्हणजे नातेवाईकांना किंवा कुणाला तरी किंवा पालकांमध्ये एखाद्या मुलाला 99% मार्क पडले, आनंद होतो ना, होतो की नाही? 99% आपल्या वेळी काय एवढे मार्क पडत नव्हते, पण आता भरघोस मार्क पडायला लागलेत. 99.99 पण पडतात. पण समजा एखाद्या आपल्या शेजारच्या मुलग्याला 1-2 मार्क जास्त पडले 99% पेक्षा, तर त्यावेळेला दुःख होतंय ना आपल्याला, होतंय की नाही? म्हणजे दुसरा नंबर आला तर दुःख होतंय. दुःख होतंय. म्हणजे काय, असलेल्या गोष्टीचं आपल्याला सुख, आपल्याला असलेल्या गोष्टीचा आपण आनंद घेत नाही, नसलेल्या गोष्टीचं दुःख करतोय आपण. कळालं काय मी काय म्हणतोय ते? असलेल्या गोष्टीचा आपल्याला आनंद मिळत नाही, असलेल्या गोष्टीचा आनंद घेत नाही आपण, नसलेल्या गोष्टीचं दुःख करतो. याचा अर्थ आपल्याला मग चारवाक दर्शनाचा हे घ्यायला लागणार सर आता आपल्या दैनंदिन जीवनात.
आपलं तसं वागा असं मी म्हणत नाही तुम्हाला, पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो अभ्यासक्रम काय आहे आणि आपण कसं वागायला पाहिजे, योग्य काय अयोग्य काय हे आपण ठरवायचं. बरोबर. म्हणून आणि हे सगळं योग शिकवतो बरं का. तुम्ही योगाचं तत्वज्ञान किंवा योगाचा अभ्यास करत राहिला ना, हे सगळं तुम्हाला काही करावं लागत नाही. तुमची अंतःप्रेरणा जागृत होते आणि तुम्ही योग्य काय अयोग्य काय तुमचं तुम्ही करताय आणि लोकांना पण तुम्ही सामावून घेताय त्याच्यात. आणि ही खूप मोठी उपलब्धी आहे ना. हो हो, प्रश्नच नाही. बघा विठ्ठल सर आता खरोखर त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे की 73व्या वर्षी MA करायला, म्हणजे खरोखर ते देवदर्शनपेक्षा समोरच देव आपल्याला दिसतोय ना. आपण देवदर्शन कशाला घ्यायचं, विठ्ठल पण नावामध्ये पण विठ्ठल आहे. 94 पासून मी आमच्या योगीराव धामगडीला संबंधित आहे. 94 पासून. बरं ना, नावामध्ये पण विठ्ठल आहे. मग पंढरपूरला जायची काय गरज आहे, समोरच साक्षात विठ्ठलच आहेत ना. म्हणजे अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहिलो की आपल्याला सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं. लोकांच्याकडनं आता यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखी आहे ना. कुठं 73 आणि कुठं 23 वर्षाची लोक. पण आता रोहित तुझं किती वय आहे? 29. हा, आता 23 वर्षाचे पण कोणतरी असतील तुमच्यात. पण म्हणजे किती बघा, 50 वर्षाचा फरक आहे विठ्ठल सरांच्यात आणि त्या विद्यार्थ्याच्यात. किती 5 तप गेले, 50 वर्षाचा कालावधी म्हणजे किती हो, हाफ सेंचुरी झाली. मला अध्यात्माची पहिल्यापासून आवड आहे सर मला, आणि अध्यात्मावरती खूप अभ्यास केलाय, भरपूर माझं हे झालेला आहे. अध्यात्म पहिल्यापासून आवड. चला, नाही ठीक आहे. आता खूप वेळ झाला, आपण असं चुकीचा गप्पा मारत बसलोय. नाही, आता रोहित सरांशी बोललो, विठ्ठल अंजली ताईंशी बोलू की आता. ताई हरिओम, कुठले तुम्ही प्रॉपर गडिंग्लज? नाही, तुम्ही म्यूट आहात. सर मी ऑर्डर घ्यायची. प्रॉपर ऑर्डर घ्यायची? हो, प्रॉपर ऑर्डर घे. आता नगर मुरगुडला असते. वडरगेमध्ये पण आमचे बरेच मित्र होते हो. कोण सर? जावळे म्हणून होते बघा. आहेत की, भरपूर आहेत जावळे. नाव आता मला आठवत नाहीत. एक जयसिंग हजारी म्हणून आहे, तो कोल्हापुरातच आहे तो. हो माहिती आहेत की, ते माझे आजोबा पडतात सर. होय काय? मग जयसिंग आमचा चांगला मित्र आहे घेऊ. त्यांची दोन्ही मला वाटतं त्यांची एक मुलगी काय मुलगा MPSC झालाय ना. हो, मुलगी जालनाला असते प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून, आणि मुलगा एक्साइज मध्ये. माहिती आहे मला. इथे कोल्हापुरातच असतो, भेटतो कधीतरी मला. पण आमच्यापेक्षा 1-2 वर्ष मोठा होता, म्हणजे मोठा होता तो. 2-3 वर्ष मोठा होता तो. विवेकानंद हायस्कूलला, मी पण विवेकानंद हायस्कूलला होतो सुरुवातीचा. आमच्यापेक्षा 1-2 वर्ष पुढे होता तो. तो मला वाटतं इरिगेशन मध्ये काहीतरी होता, रिटायर झाला वाटतं. क्लर्क होते मला वाटतं ते. बरोबर. आपलं आडनाव काय? हजारे, अंजली हजारे. अच्छा, बरोबर. बघा किती योगायोग किती आहे बघा. जयसिंग हजारे LICचं पण काम करत होते का? होय सर, करत होते. मला चांगली ओळख आहे. आधी चंदगडला होते ते, नंतर मग कोल्हापूरला गेले. हो, तो त्यांनी काय केलं नाही हे सांगा ना. खूप काय केलं त्यानं. तो गडिंग्लज हायस्कूलला खूप चांगला ऍथलीट होता तो. होय खूप चांगला, म्हणजे त्याची उंची पण तशी होती. आणि कबड्डीचा पण एक चांगला प्लेअर होता तो. सगळं काय केलंय त्यांनी. आता LIC करत होते, तुम्हीच मला सांगितलं, मला माहित नव्हतं. नाही, ते माझं ते जयसिंग हजारे LIC करत होते म्हणून मला चांगली ओळख आहे त्यांची. मला ते ओळखतात, मी ओळख. बरोबर. चला, सर्वांना धन्यवाद. सर्वांना शुभरात्री. असेच सर्वजण खुश राहा, आनंदी राहा, आणि या सत्संगामध्ये नेहमी राहा, आणि दुसऱ्यांचा पण आनंद द्विगुणित करा. चला, भेटूया उद्या. उद्या 9 वाजता. नाही, काहीतरी इश्यू झाला होता बरं का जॉईनिंगला, जरा संतोष सर. तुम्ही लेट ना आला होय. मला कळेना, मी आपलं माझ्या मोबाईल मध्ये काही दोष झालाय काय म्हणायला लागलो.
मी आपलं परत करायला तर जॉईनच येईल पुन्हा. हा नाही तुम्ही नाही ते काय झाले, दीपाताई कुठे बेंगलोरला गेली वाटतं, त्यामुळे तिला ते काय जमलं नाही तिला. असं ते असं. हा बर ठीक आहे. हरिओम. चला धन्यवाद. हरिओम. शुभरात्री. शुभरात्री. उद्या भेटूया. ओके सर. हरिओम. बोला की. होय का? हा मी केलेलं आहे. आता मग तसं माहिती पाहिजे असेल तर मग ते आपण भेटू. म्हणजे मी आता आज पुण्यात आहे. मी आता होय उद्या मी निघतो इथून. हा म्हणजे परवा दिवशीला आपण भेटू शकतोय. त्याचा सराव करून घ्यायला पाहिजे. म्हणजे संयुक्त प्रक्षालनाची प्रक्रिया करण्यापूर्वी 8 दिवस नुसताच सराव करावा लागतोय. आणि मग आणि ते कसं आहे, ते सुद्धा ते एकेका कृतीचे 8 संच करावे लागतात. परंतु पहिल्या दिवशी ते सराव करताना पहिल्यानं 8 संच पूर्ण नाही चालत. ते 2 संच पहिल्या दिवशी करायचे एकेका प्रक्रियेचे. नंतर दुसऱ्या दिवशी 3 संच करायचे. चौथ्या दिवशी 4 करायचे. असं वाढवत न्यावं लागतं ते. मग ते मग शंख प्रक्षालन करायच्या आदल्या दिवशी ते सगळे 8 वेळा करून घ्यायचे सगळे. तोपर्यंत आपलं शरीर बसलेलं असतं. आणि ज्या दिवशी मग करतोय त्या दिवशी मग ते आपल्याला आवश्यकतेनुसार ते किती आपलं आपण पाणी पीत जातोय स्वच्छ झाल्यानंतर ते पूर्ण ज्याचं आपल्याला समजा इथं हळदीचं पाणी आम्ही वरण पिलो, ते लगेच 2 मिनिटांमध्ये खाली तुम्हाला ते हळदीचं पाणी पाहायला मिळतं स्वच्छासमधून गेलेलं. 2 मिनिटात एवढा तो मार्ग जो आहे तो मार्ग एवढा शुद्ध झालेला असतो इतका पूर्ण डायरेक्ट. असं होतं लगेच एवढं. म्हणजे ते सगळं मार्ग पूर्ण मोकळाच होत होतो शेवटपर्यंत, असा मुगुदद्वारापर्यंत तोंडापासून एवढं पटापट जाते पाणी. ते म्हणजे त्या कालावधीमध्ये पहिल्यानं जो 7-8 वेळा शौचास होते ते सुरुवातीला मळ जास्त नंतर नुसता पाणी जात राहते. म्हणजे 6व्या 7व्या